चप्पल घालून बोट घालून पुढे येऊ नका. हे इतर चप्पल घालून तुमची चप्पल काढा. चप्पल संपलं तर बाकी काही थांबा, दुसऱ्या ठिकाणी या. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशावर तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. त्या खाली काय झालं इथं? एसीच्या खाली काय मी लावायला येतो. मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप करायला येतो. नाहीतर हे ना, हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथंही वायर लांब दिसती, ती दिसती नसती. बीड दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली, तसेच चांगल्या कामावरून त्यांचं कौतुक देखील केलं. त्याचं झालं असं की बीड जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. नव्याने उभारण्यात आलेल्या काही विभागाची अजितदादांनी पाहणी केली. काही नियोजित न झालेल्या कामांवरून त्यांनी डॉक्टरांचीच कानउघडणी केली, तर काही चांगल्या कामावरून कौतुक देखील करायला ते विसरले नाहीत. चप्पल घालून बोट घालून पुढे येऊ नका. हे इतर चप्पल घालून तुमची चप्पल काढा. चप्पल संपलं तर बाकी काही थांबा, दुसऱ्या ठिकाणी या. इथं काय नाही असं काय झालं? कोणी काम केलंय? नाही काम सुरू देखील मारणार. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशावर तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती. इथं आहे का स्क्रू? इथं आहे का स्क्रू? अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू? पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही. फिनिशिंग कलेक्टर जरा फिनिशिंग यांनी बाकी म्हणजे तसं चांगलं करण्याचा मनापासून प्रयत्न केला, पण अजून बारीक सारीक गोष्टी सवय नाही. हा बोला बोला, काय काय हे मशीन कसलं आहे? आपण हे लावतो छातीला आणि मग नंतर ते चादर टाकताना पण कोचून विचरून काही नाही आपलं दिलं बघा पण चला काही कुणाला खूपच इंटरेस्ट नाही. जो ॲक्युरेटपणा असतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त ते जिथल्या तिथं करायच्या असतात. बघा आता तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे. इथं खाली काय झालं? इथं दिसतंय काय? एसीच्या खाली काय ते मी लावायला येतो. मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. हे काम तुमचं नाही. जे PWDचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AC यांची कामं आहे ती, त्यांना आपण पैसे देतो. हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही. हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं आहे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्याची कामं आहे. दरवाजीची हाईट चांगली दिली, बरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल मी समाधानी. पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे. आता नवं कोरं इथं टाक दिसतोय का? आपल्या आणली दिली टाक असं करा. इथं काय झालं बघा. हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे. नाहीतर हे ना, हेच इथं घेतलं असतं
तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या. त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून तुझ्या सांगितलं ना कोणी स्वतःचे बूट आणि हे चप्पल घालून यायची नाही. इथं पण इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही. खरंच तुम्ही कुणाला काम केलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा. नाही नाही इथं नको, सर्किट हाऊसला बोलवा त्याला. सगळे स्क्रू नाही. आणि हे काय होतं हे नसल्याचे म्हणजे दरवाजाचा बोजा आहे ना तो सहन होत नाही. आता साधी गणित आहे डॉक्टर, शॉवर एरिया तिथे घ्यायचा असतो आणि कमोड इकडे घ्यायचा असतो. म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते. जरी माणूस कमोडला गेला तर तुम्ही पाय घेतले की सगळे इथं बोलवतो. इथं हा दरवाजा आहे, हा मधोमध घेतला असता तर समोर बरोबर इथं यायला असतं, कमोड आलं असतं, त्या बाजूला शॉवर एरिया असतात, त्या बाजूला वॉश बेसिन आलं असतं, सगळं परफेक्ट बसतात.